गरम गरम भातावर गरमागरम कटाची आमटी काय मस्त लागते ना. खरंच ना मैत्रिणींनो, तुम्हाला देखील ही रेसिपी पाहायची आहे का? मग चला तर वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, इथे मी गॅसवरती सुकं खोबरं घेऊन अशा प्रकारे याला भाजून घेत आहे. पूर्ण खरपूस असं या खोबऱ्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, मी काय केलं आहे, खलबत्त्यामध्ये हे खोबरं व्यवस्थित आपल्याला आता चेचून घ्यायचं आहे. पूर्ण बारीक कूट त्याचं करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे त्याचं कूट करून घ्यायचं आहे. पूर्ण बारीक कूट इथे तयार झालेला आहे. खलबत्त्यामध्ये चेचल्याने काय होते, खोबऱ्याला तेल देखील छान सुटते. आता त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कढीपत्ता आणि नंतर थोडीशी जिरे मी इथे घालून आणि परत याला चेचून घेतलं आहे. हे मिश्रण तयार झाल्यावर अशा प्रकारचे होते. तुम्ही पाहू शकता. आता मैत्रिणींनो, मी काय केलं आहे, हरभऱ्याची जी डाळ असते ना, ती शिजवून घेतली आहे. साधारण 1 वाटी इतकी डाळ होती. आता याच पाण्याची मी कटाची आमटी करणार आहे. आता हे एका चाळणीमध्ये घालून आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता यातील पाणी वापरून आपल्याला कटाची छान अशी आमटी करायची आहे. या डाळीची आपण पुरणपोळी देखील बनवू शकतो. पुरणपोळीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर मैत्रिणींनो, इथे मी मोठ्या कढईमध्ये तेल घेतलं आहे. आता यामध्ये मोहरी, थोडीशी जिरे आणि तीळ जे असते ना, त्याचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवले आहे. तीळ आमटीमध्ये थोडेसे जास्त घालायचे आहे आणि तीळसुद्धा घातलेले आहे. त्यानंतर थोडीशी हिंग पावडर देखील इथे घातलेली आहे. आता कढीपत्ता घालायची आहे. आपण जे मगाशी केलेलं कूट होतं ना खोबऱ्याचं, ते आता ह्यात घालून व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तेल सुटूसपर्यंत परतायचं आहे. आता यामध्ये थोडासा गरम मसाला, गोडा मसाला आणि चवीपुरतं मीठ, तिखट आपल्या गरजेनुसार घालून घ्यायचं आहे आणि परत हे व्यवस्थित मिश्रण भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर जे डाळीचे पाणी होते ना, म्हणजेच कट, ते आता यामध्ये ओतून घ्यायचं आहे. व्यवस्थित सर्व पाणी ओतून घेतल्यानंतर आपल्याला वरून आणखीन थोडे पाणी हवे असेल तर घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये आणखीन टेस्ट वाढवण्यासाठी चिंच आणि गूळ मी ते घेतलेला आहे आणि थोडीशी जी हरभऱ्याची डाळ शिजलेली होती ना, ती देखील 1 चमचा यामध्ये घातलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे आमटी किती छान तयार माझी झालेली आहे. खूप चवीला देखील झालेली आहे. मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता कटाची आमटी इथे माझी तयार झाली आहे. कट देखील भरपूर असा आलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.